हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीचा 23 जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला आहे आणि 13 जिल्ह्यांचा निकाल हा पेंडिंगला आहे। तर हे जे 13 जिल्हे आहेत हे मित्रांनो पेसा क्षेत्रामध्ये येतात। तर हे पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या या जेवढे पण जिल्हे आहेत मित्रांनो, जवळपास टोटल 13 जिल्हे आहेत। तर या जिल्ह्यांचा रिझल्ट केव्हा येणार आहे, म्हणजे पेसा केस संदर्भात काय नवीन अपडेट येणार आहे किंवा ती अपडेट कोणत्या तारखेला येणार आहे, याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण गायडन्स तुम्हाला करणार आहे। जर तुम्ही मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती पूर्णपणे निकालावरती सर्व गोष्टी डिपेंड आहेत। तर आता बघा, 100% तलाठी भरती मित्रांनो तुमची रद्द होणार नाही। राहिला विषय 13 पेसा जिल्ह्याच्या निकालाचा, तर 12 तारखेला मित्रांनो पेसा केस बोर्डवर घेण्याची विनंती सरकारने केली आहे। म्हणजे 12 मार्च ही तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, म्हणजे उद्याच मित्रांनो, आज तारीख आहे 11 तारीख। त्यामुळे जर न्यायालयाने 12 किंवा 13 ला निर्णय जाहीर केला तर लगेच 2 दिवसात निकाल जाहीर होईल। जर परत पुढची तारीख देण्यात आली तर त्या तारखेनंतर निकाल जाहीर होऊ शकतो। तलाठी नियुक्तीसाठी तुम्हाला थोडीफार वाट बघावी लागू शकते। परंतु मित्रांनो आता जी काही अपडेट येणार आहे मित्रांनो ती 12 तारखेला येणार आहे, म्हणजे उद्या मित्रांनो 12 मार्चला मित्रांनो 12 तारखेला पेसा केस बोर्डवर घेण्याची विनंती सरकारने केलेली आहे। त्यामुळे मित्रांनो लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो तलाठी भरती रिलेटेड सर्व ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता। थँक्यू सो मच, धन्यवाद।